ये मेरी अम्मी है। बोल अम्मी है, ये मेरी अम्मी है। ये मेरी अम्मी है। आई प्रेमनाथला सांग की आई लग्नात नाचणार का? नाहीतर का ये मेरी अम्मी ती बाई वर नाचणार आहे. झापूक झुपूक झापूक झुपूक. नाहीतर आई कुठला करम आहे का? ठेवली सोड माझ्या लग्नात नाचशील. बघा बाबा तुम्हाला व्हॅल्यू नाही बघा. ए आई कुठलं गाणं? ए छोकरीच्या लग्नात आई छोकरीच्या नंतर आई कुठल्या लग्नात नाचलं का? डिस्को दांडिया. थोडी दांडी असणार आपण घेतलं. हातच फिरवायला लागले यार. मोडून टाकते माझा हात आता. तुझा हातच ठेवला नाही पाहिजे मेहंदी काढायला शिल्लक. व्हिडिओ मध्ये बोल ये मेरी अम्मी है. बोल ये मेरी अम्मी है. अभी मैं शादी में जा रही हूँ. ए मम्मी स्वरा कोणते गाणं डान्स करू येते का? पाकरा. आई बोल ये मेरी अम्मी है. मग आम्ही एवढ्या वेळ उर्दू मध्ये बोलत होतो का? बाबा मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं 2 रिक्षा करा म्हणून. तुम्ही ऐकलं 2 रिक्षा करा काय? अगं मग मोठी गाडी केली पण तेवढं जाणार. मग जसा वेळ होईल ना तसा पैसे वाढत जाणार. काय बोलता? काय आता पैसे नाही वाढणार. आता कमी होईल. गाड्या चालू झाल्या का नाही तर पैसे कमी होतील. काय ना म्हणतात मेगा ब्लॉकचा नाही तो टायमिंगच आहे. त्या टायमिंगला हे होतं. आता आज संडे आहे. त्याची बॅग घ्या तेवढी हॅलो किटीची. ऑफिस टाइम असतो मी करते तसं. मी घेऊ? कसं 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 असं मस्त कॉलेज. आई आता व्हिडिओ मध्ये इथं मी तर चप्पल घालून बसली बघ. गाइस अभी मैं जा रही हूँ शादी के लिए. काढ ना बघ. कधी काढणार? बोल मेरे नातिन के अंकल के लिए जा रहे हैं शादी में. असं बोला. इथं फिरा. बोल आता फिरा तुझ्याकडे कॅमेरा. आई बोल चल 3, 2, 1 स्टार्ट. बोल पाटणा झाला काय? ऐकलं काय? पाठ नाही झालं का? आणि तिथं गेल्यावर असं केलं हे पाणी द्या मला. पाणी द्या. पाणी 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 पाणी. असं पाणी दिलं. असं कर असं पिला पिशी. आई आपण बाबा बाबा मामीचा काय आवाज आहे? मामा काय बघणं झाले. आई आपण आणि एक व्हिडिओ करायचं काय माहिती का? जे मेरा हस्बैंड है. हे मेरा हस्बैंड है. मनाने काढ ग जरा. म्हणजे अशी मन लावून काढ. काय मन लावून काढ. काढते ते काय म्हणते? किती शोक ना. आई ए आई काय बोलते? हा कोण कोण जण आहे हसबंड इथं आज म्हणते रे वाईफ इथं आज करते असं. आई एकमेकाला मम्मी पप्पा बोलते है की नाही ग? तुला बरं माहिती. आणि कुठला व्हिडिओ कॉल मध्ये का ती नाही का? आई दे बघ पप्पा रागाने बघतो ते बघ. आई एक काठी अशी बसव असं बोलले. गाडीत काढ. आता बोलशील की नाही माझा नाही काय मी का बसव त्याच्या अंगावर काठी. सिंचन मध्ये नाही का मम्मी पप्पा बोलते. बसवलं तर तुला मी मागू. मी बघितलं का? ही बघितलं का? ही इथून फेकून मारू. ए काय ए मारलं फेकून. म्हणता रे बाबा स्टार्ट. तेरी इतनी जुर्रत. आवाज करा. ही माझी बायको आहे. माझ्या बायकोला हा ए बाबा काय रील करायला का? ये मेरी वाइफ है. असं रील करा. गाड्या दाखवते 2-3 गाड्या आहेत. बोला ये मेरी वाइफ है. बोला काय बोलते? परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के.
तो परदेशी काढा नाही तर एक गप्पा बसा ना, पप्पाला नख चावायला माझी लागला. दाखव मेहंदी, माझी माझी मेहंदी, माझी मेहंदी, माझी मेहंदी, माझी मेहंदी आहे ना. नीट ठेव ना. तुला पण तिकडे बिडे नाही घालणार ना? कोण? मला घे. मम्मी मला भूक लागली. मी काय केलं आता मी पप्पा? 4 वाजता आले बाबा. नक्कीच का हळूहळू पुढे चालत आम्ही इतकी म्हणजे काय पप्पा बोलावं अरे बाबा, आता हे दोन्ही मोबाईल तुमच्या समोर आहेत काय करू सांग? नाही काय करायचं. मी काय करू नीट कर की गं, बाई केली. म्हणून तिथं आपण आता सागा म्हणते हा, आम्हाला गाडी मिळत नाही. ते मी कलर ते नको काय करू, मी ते करते. आई असं बोल, हमें गाडी नाही मिळली है, हम क्या करे. काय इथं बघा काय चाललंय. बघितलं का? ना आई जाऊन नाक फुगून बघतो असं. तुम्ही सारखं नाक फुगून राहता एवढं आम्ही नाही फुगवत, एकच फुगवतो. एवढं मोठं आता बोक इथे हे कर ना जरा नीट. ए, मम्मी बघ कसं केलंय बघ. हात असं ठेवलाय. मम्मी सांग ना मम्मी, नीट कर की गई. मला भूक लागली, भूकाय माणूस झाला. आणि घरी काढलं मिळेल. ए मम्मी, मम्मी हिला ते नीट कर. मम्मी 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 ते नीट करायला सांग ना यार. मम्मी कुणा कुणाचं बघू सांग मला. मम्मी आम्ही चांगली नाही दिसली पाहिजे, नीट करायला सांग ना यार. ती कसं दिसते यार. तू काढलं, तुम्ही मला फसवलंच यार मम्मी. काय ग काय तर काय. मगर बोल, ये मैं अभी पानी पी रही हूँ. का पाठी लागली सर का? आणि तू काय करायला लागली? मैं बिस्किट खा रही हूँ. पप्पा कंट्रोल. वता वता खाते कसं खाते? बता बता बता. आता उद्याला 956 रुपये दाखवायला आले. 956 रुपये दाखवायला. आपा उभे कर काय का मी नेटबँड लावायला दिसते, लहान बाळासारखा हात दिसतोय. अगं माझी जीन्स खराब. ती जीन्स खराब करू नको गं. एक काम कर ना, तिकडं साईडला बस असं ठेवते. मम्मी काय करायला लागले. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही चाललो लग्नासाठी. ज्या दिवसापासून चालू होती लग्नाची तयारी, की लग्न आहे आणि लग्नासाठीची तयारी पण जोरात चालू होती. लग्न आहे म्हणून पण लग्न आहे म्हणून खूप जोरात तयारी चालू होती लग्नाची पण आणि आमच्या सर्वांची पण. की मेन खरं तर आम्हाला या लग्नासाठी खूप वाट बघावी लागली, की लग्न होणार हेच चालू होतं. पण शेवटी एकदाचं लग्न ठरलं आणि आम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या वेळेची वाट बघत होतो तर ती वेळ आली आणि आता आम्ही चाललो लग्नासाठी. आणि लग्नासाठी खूपशी नाही म्हणतात, ते थोडीशी अशी प्रॅक्टिस केली आहे की जी माझी इच्छा होती खूप दिवसापासूनची, ती इच्छा पूर्ण होणार आहे. आणि रात्री इतके दिवस मी एकटी होती आणि आता माझ्या जोडीला जावं येणार, त्याच्यामुळे मी जास्त खुश आहे की मला कोणीतरी सोबत आहे. त्याच्यामुळे चकुला मॅडमची आमच्या सकाळपासून मूड ऑफ झाला आहे का तर एकतर काय काम नाही म्हणून म्हटलं एकतर काय काम नाही. आमचं बाळ असतं की नाही ते व्यवस्थित चालू. एकतर काढीचं काम नाही आणि मेहंदी मला 4 वाजेपर्यंत मला मेहंदी काढायला सांगितली. मग 4:45 झालेलीच की 4:45 झाली की 4:45 झालेले मम्मी. नाही काय 4:45 झालेले काय सांगतेस तू? माझ्या बॅगेतले बोज आहे. आणि 4:45 पर मी आणि माझ्या हातात मी एक बोट नाही काढली. ऐक ना, माझी आहे ना फक्त माझे कपडे भरलेले आहेत. पप्पाने कोमून भरली जागा आहे आम्ही तिथे चालत. अजून काय आहे अजून सामान आहे आणि आता मी निघालो लग्नासाठी. खूप वेळ झाला आहे. मेन आम्हाला गाडीच बुक होत नव्हती खूप झालं आणि फायनली गाडी झाली आता मी निघालो. तर भेटू तिथे
OTP सांगितलंय तुम्ही जाऊन बसा गाडी. आता पप्पा तर भेटू तिथे लग्नघरामध्ये जे आम्ही आणि हा, आणि बरं लग्न आणि मला आठवलं. आज हळदी आम्हाला खरं तर आज आणि जायचं माझी होतं. मम्मीने मला प्रॉमिस केली की तुला गाडीत बसल्यावर मी काढते मेहंदी. आता बघू जर नाही काढली ना. काहीच होणार नाही तरी पण का माहिती का पण मी माझ्या हातात गोळे काढणार आहे मग. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला खरं तर आहे ना, आम्हाला खरं तर काल जायचं होतं पण मामा मी उशिरा म्हटलं तर बरोबर टायमात आली आणि आम्ही जाणार होतो. पण माझ्या पप्पा मला काय गरज नाही. काय गरज नाही कसं होतं माहिती आहे का आपल्याला तसं वाटतं पण लग्नाघरामध्ये खूप गोंधळ असतो. अहो पप्पा त्यात बॅग कोण खूप उचललं? गोंधळ असतो आणि त्यामुळे गर्दीमध्ये पप्पाला येऊ दे ना. करू नये. आणि कसं मामा माझं चुकून आलेले होते त्याच्यामुळे आम्ही पण आराम केला त्यांच्यावर म्हणून आम्ही आज चालू तर आज पण जाऊन खूप गोंधळ पप्पाला घालणार बघ काय करते. आणि आहे ना, काल नाही आणि तर मला आम्ही सगळ्यांना आज चिडवायला करणार आहे. लागले. का माहिती मी काल ना रडून पप्पाला मस्का मारून पप्पाला बोलली की बाबा मला गॉगल घेऊन दे. आणि मला तर बोलायला लागले बास. गॉगल लावणार. ए पप्पा काय आला. लागलंय? ती पप्पा तुमची पिशवी घेऊन येणार नाही. आमची पिशवी नाही ते तर सामानच आहे ना ते. आणि तुमची बॅग आम्ही ठेवलं आणून. की तुझं पण ठेवून टाक ना आमच्या मागं टाक हे पण टाकू तो. आता नको टाका माग ह्याला टाक. पहिल्या आणि महाग आहे तुमच्या त्या रिक्षा आहे ना ती मागं मुलं टाका. खूप आहेत आमच्या. ती मोठं आहे ना मागे जाते ते पटकन गोष्ट आहे. बाकीचं टाकलं जो गोंधळ आम्ही हे 2 दिवस नाही घातला तो आम्ही आमच्या ॲबसेंटीमध्ये जो आम्ही ज्यात आमची ॲबसेंटी होती तिथे तर ती आम्ही भरून काढणार आहे 2 दिवसामध्ये. तर आम्ही आता चालू आज तर हळदी आहेत, आज तर जल्लोष होईल आणि आजचा दिवस उद्या आणि परवा. तर भेटू टाटा बाय बाय. काय करते तुम्हाला? आम्हाला शिट्टी गाडी नाही मिळाली आम्ही नका चालेल आमचा आम्ही ऑटो रिक्षा करून चाललो आम्हाला गाडी नाही मिळाली. मी बघ किती मस्त पण मी बसले. कम्फर्टेबल आहे. हा, सरळ नाही रिक्षा. आले तर आमची आता जर्नी चालू आहे आमची ऑटो रिक्षातून परत चालले आता परत चालले अमरनाथला ऑटो रिक्षा मला जागा नाही होती आम्ही एवढी मोठी बाईक घेतली ना त्याच्यामध्ये पण आम्ही एवढं चांगलं बसून आहे ना खूप छान घोड्यावर बसून आहे. नको बाबू मला भीती वाटते. नवरी यासाठी घोडा प्रेमला बसवायला पाहिजे होतं. काय माहिती काय केलं प्रेमला बसवायला पाहिजे हा घोडा पाठीला आमच्याच माहिती का आमच्या. तर आमचं आता घरात चाललंय आणि मम्मी मला मेहंदी काढणार आहे. पहिले माझ्या हातात ते काढणार आहे तुझी इन्स्टंट झाली ना. हा मग इन्स्टंट म्हणून तर होते ना मी पहिल्यांदा सगळ्यात पहिले मी माझ्या हातात आमची रिक्षा आणि मामा मागच्या रिक्षात आहे. पण आम्ही एकदम भारी असले. आम्ही असं आवडतो बसलेला की मी अक्षरशः मांडीच घालून रडलं जागा होणार नाही. आणि सर आमच्या एवढ्या मोठ्या बॅगला बसले सर कम्फर्टेबल आहे. तू कम्फर्टेबल मी कम्फर्टेबल आहे. फक्त एक माझा प्रॉब्लेम झाला मला दुसरीकडे माझा पाय जरा पाठी आणि आम्ही तू तिथे तू खुश. मग ते तुझ्यामुळे सगळं घर खुश राहतं पाहिजे एकदा बोंब बसेल असं सगळ्यांचा असं चिडचिड काय खाऊ शकतो. मला एवढं भारी वाटलं ना त्याच्या रिक्षात बसून. रात्री
उशी उशी बरं काय नाही असं ठेवायचं. मी आता मेहंदी काढते आणि instant मेहंदी काढणार आहे. सर्वांना माहिती झाली ती हे काय जरा जरी पहिलं मला काढ तू काय करायला ते कर. पण ऐकवायला टाईम लागला मला उठी पण पाहिजे म्हणून बोलते ठीक आहे रडू नकोस पाय पडू नको पाय पडू नको. बस बाय जरा तरी बोला की नाही बसमध्ये आहे का? किती तिकीट आहे वाशी ते? वाशीत नसून बदलापूर आहे रे. मेहंदी तर चांगली आहे. बदलापूर आहे आपल्याला नाही का? हां
पण नाही शकत. माझ्या हाताला भीती आहे. आता जे मी मध्ये शूट टाकलं ना ते कोणत्या तरी गावाचं आहे आणि ते गावचं नाव आम्हाला माहिती ती नाही. तिथून गावाला भेटते. आपण नंतर पोचपर्यंत आम्ही गावाला पोचल्यासारखंच वाटते. ते नाही का घर बैठे मजा कसं झालं थिएटरला माझा घर बैठे तसं झालं. गाव ना जाते गाव का मजा रही आपल्या असं बाहेरचं शूट मला खूप बरी त्याला सगळ्याच्या शेगावमध्ये आल्यासारखं वाटतं. खास असतात दुकानं शेगावमध्ये. मला हे घर आवडलं. जास्त घर आवडतं ना चकली. असं पाहिजे होती जी अशी आपल्या मनात भरतं ना ती प्रॉपर्टी आपल्याला आवडेल. मला असं घर हॅलो मी काढली काय नाही माहिती असेल लोकांना कुठली जागा आहे आपल्यालाच माहिती नाही आहे बघ. खूपशे रिक्षा मागून येत नाही पाठच्या रिक्षा आहे. मी कल्याण शहर आहे. कल्याणची आपण ते गुगवाडला चाललेलो बघ तसं आपण गुगवाडला चाललेलो ना. गुगवाडला नाही का आपण चाललेलो आता बाईकवरनं तेव्हा आपल्याला जाताना असंच झालेलं आणि होताना थंडीने मिळतो. हां सगळ्यांची ओळखीचंच असेल चिकन सेंटर. आणि मग पुण्याला आहे ना पुण्याला ऐक हां हो ना पुण्याला आहे ना थंडीत गोळ्या खायचा खायला आवडत असेल ना त्यांनी कमेंट करून सांगा. मी रोज खाते आणि मी रोज मला सर्दी आहे मला अजून सांगते सर्दी तरी पण कोणाला गोळ्या खायला आवडतो तो पण थंडी कमेंट करा. म्हणजे मी गरमी काहीच नाही मी थंडीत ना गोळा खाते आणि मग नंतर फाक कर. आणि जर गोळा अवेलेबल नसेल ना आईस्क्रीमवरून पाणी प्यायचं आणि देखील परत खॉक करत सर्दी खोकला येऊन बसणार. तेच ना गोळा टाके आम्ही गोलीवर सुई खाली आणखी मग अरे गावतात आणि ते कैरी नाही ते काय रे ते मार्केटमध्ये भेटतो ते कैरीचं काहीतरी असतं बघ स्वरा खाते बघ ते मलंगट बस आली मला ते असतं ना तिकट ट्रेनमध्ये पण भेटतं असं काय बोलतो ते त्याची आणलेलं नाव ना ते असतं काहीतरी मी दाखवेल मला दिसलं तर दाखवेल ते खाते. ते पूर्ण लगातार 1-2 पॅकेट खायचं परत घसा दुखतोय रोजचं दर बुधवारी ते खाणार आणि मग घसा दुखतोय मग गप बसणार. 2 दिवसांनी घसा बरा झाला की लगेच आईस्क्रीम एक ताव. बॅक कॅमेरा लाव ना बघ आमची कुठे आहे का गाडी दिलेली असते ना त्यांची होती थोडी नजरवाली. आता आमच्या आवडीचं जागा आली जिसकी नाही लायकी उसकी फिकर काय ते आपण चांगलं ते पंढरपूरची आहे. पूर्ण मला ते वाटायला भेंडी कधी पूर्ण होणार आहे. आलं होतं कडे गाव आलं मला वाटतं अंबरनाथ देऊपर्यंत माझी काय नेवली टाका आलाय वाटतं.
मुलाकडचं लग्न असलं आपल्या चेहऱ्याने असं तिकडे हे बघ फायनली आम्ही रस्ता चुकला नव्हतो बरोबर रस्ता आणि माझी मेहंदी झालेली आहे. फक्त एकच हात रंग मी केले आणि ते थोडंसं खराब झाले की जिथे ब्रेक मारला गेलं तिथे माझं आणि मी ना इकडे गेल्यावर करणार आहे अजून मेहंदी जरा काढायची आहे यार. थांब तुला फोन. आणि असं झालं की जितका वेळापासून मी बसलो आणि तिथूनपासून मी मेहंदी काढते की जेव्हा आज डोंट वेस्ट एनी टाइम गाईज. त्याच्यामुळे तरी पण मला इतका वेळ लागला की माझी मेहंदी फायनली या हाताची रेडी झाली. आता हा हात बाकी आहे तर हा हाताला ते कुठं पोहोचले 2 मिनटं पण नाही लागणार पण इथे येताना मला 2 तास लागले. लक्षात ठेवा हा कुठं आला का की प्रेमच्या लग्नासाठी मी किती मोठा स्ट्रगल केला. मी स्वतःने केवढा मोठा स्ट्रगल केला आहे. लागलं असं झालं. माझं 2 मिनिटाचं काम आहे त्यासाठी मला इतका वेळ आहे. पुढे येऊन आहे ना तेव्हा झालं की पोचणार होतं का पण म्हटलं तोपर्यंत गुंजाळ प्रवेशद्वार येईल बघा लेफ्ट साईडला तिथून लेफ्ट मारायचं. अर्धी माणसं मागे गुंजाळ. त्याच्यामुळे माझी अंगठी बघा हा हां म्हणजे मी ते हातात माझा चेहरा सुचलाय काय काय मेकअपचं काय सगळंच मी सकाळी अवतारच उठलेली. हा आता आम्ही मी पोहोचतो. रडायला मला आलं माझी मेहंदी रंगलीच नाही ना आता बघा माझी सगळ्यात जास्ती रंगली तरी हा. ती इन्स्टंट वाली आहे ना माना इन्स्टंट असते कशी शर्ट मग मी पट्टी आली आणि मला धगधग होते. सगळेजण 2-2 तास हे करून 2 तास मी पण 2 तास झाले पण सगळेजण डिझाईन वगैरे काढून मेहंदी काढून फायनली आम्ही आलो. छान आलीच आहे. फायनली आम्ही आलो इथं. पोचलो मन की शांती मिळली. हां किती बरं वाटलं. पुढं बघ मला वाटलं पोस्टर लावलं कशाला बॅनर पाहिजे. स्पेशल सेलिब्रिटी. चलो अभी उतरने का मिथून झोप झाली वाटतं ना तुझी. ते बॅग काढूस तर इथं अवतार सजाला हव्याची कसा होता माझा बघ 407 आहेत तुझ्याकडे. फायनली अवतार हा. एकदम प्युअर अवतार मध्ये आलो असेल अजून टचअप करणारी आहे माझा अवतार. मम्मी चल अवतार टरम कैसे क्या हो गया. काय झालं वा किती कमी आहेत. ती पाठी राहिली आहे आणि पुढे आली आहे. मला गडबड झाली आहे यार गडबड. ओ अरे तुम्ही बघा इतकं सेकंड आणि मम्मी माझी तिथं उभा आहे का तर स्वराने का तर केला आणि प्ले मॉर प्रीती